नमस्कार मंडळी. ही भाजी अशी आहे जी मुलांना अजिबात आवडत नाही. आता शाळा लवकरच सुरू होणार म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चमचमीत अशी चटपटीत तोंडळीची भाजी. चला मग रेसिपी बघूया. सगळ्यात आधी इथे मी पावशेर इतकी तोंडली स्वच्छ धुवून पुसून लांब अशी चिरून घेतलेली आहे. आता काय कढईमध्ये तेल घाला. तेल तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग घाला आणि उभा चिरलेला कांदा. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेलं आले लसूण घालूया. याच्याऐवजी तुम्ही आले लसणीची पेस्ट घातली तरीही चालेल. आता छान सुगंध सुटला की यामध्ये आपले मसाले घालूया. मसाल्यांमध्ये तिखट, मीठ, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि थोडासा काळा मसालासुद्धा घातला आहे मी. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि त्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आता यामध्ये आपण आपले उभे चिरून घेतलेली तोंडली घालूया. 5 मिनिटं याला छानपैकी वाफ काढून घ्या आणि मग परत यामध्ये अगदी थोडं पाणी घालून याला आपण परत तोंडली शिजेपर्यंत छानपैकी शिजू देऊया. तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे आणि तेलसुद्धा आलेलं आहे. चला मग झटपटीत रेसिपी झाली तयार. सबस्क्राईब नक्की करा बरं का. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.